हल 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 हॅलो 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 हल 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 हॅलो गणपती बाप्पा. बघा कार्यक्रमाला सुरुवात करतोय. आज या ठिकाणी आमचे बघा श्री साई श्रद्धा कला पथक मुंबई निर्मित श्री वैरी भवानी प्रतिष्ठान त्यांनी या कार्यक्रम आयोजित केला आहे. सुरुवातीला आमचे प्रतिनिधी शाहीर यांना मी विनंती करतो की आपला पास आणि प्रश्न परत घेऊन यायचा आहे आणि आमचंही तुम्ही घेऊन जायचं आहे. बघा एक सांगू इच्छितो आपणास. काही दिवसापूर्वी आमच्या माचलगावचे रहिवासी आमचे चुलते कैलासवासी सीताराम गौड मांडवकर यांचं निधन झालं होतं. त्यानंतर आमच्या माचलगावचे गावकर आदरणीय पांडुरंग पाटील यांच्या अर्धांगिनी कैलासवासी सुंदरा पांडुरंग पाटील आमच्या अक्का, आमच्या माचलगावची सर्वांची गावकर नाही त्यांचंही काही अल्पशा आजाराने त्यांचं निधन झालं होतं. त्यांना बाबून श्रद्धांजली अर्पण करतो. त्यानंतर कलगीतुरा कलेतील ज्येष्ठ ग्रंथ अभ्यासक शाहीर सुधाकर गावणकर मौली. त्यानंतर बघा या कलेतील एक कलेचा महानायक ज्यांची कला ज्यांची गाणी ऐकून आम्ही या कलेत आलो, या कलेत घडलो, असं तुम्हा आमच्या हृदयावर ज्याने राज्य करून गेले आपल्यात ते असले नाही तरी ते कायम आपल्या हृदयात असणार आहेत. शाहीर रामचंद्राची गाणी करणार खरोखर असा हा हिरा आपल्यातून निघून गेला आहे. त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली देण्यासाठी आपण 2 मिनिटं उभं राहायचं आहे. धन्यवाद. हॅलो बरेच वर्षानंतर ही माझी शाखा असते. भैरदेव नाचमंडळ मुंबई नाता मुंबईच्या रंगमंचावर आहे. त्याला वाजवून त्यांचं अभिनंदन करा. धन्यवाद. बरेच वर्षानंतर माझी मुलं ही स्वतःची शाखा आहे माझी. काय म्हणतोय कार्यक्रमाला सुरुवात करतोय. सुस्वागत सुस्वागत सुस्वागत.
सोमवार जोगश्री माझा ग्रामदैवत श्री भैरवनाथ आई विठ्ठल मध्ये आणि श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ म्हणून यांच्या चरणी नतमस्तक होऊन भारतीय घटनेचे शिल्पकार महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर अखंड महाराष्ट्राचे आराध्य दैवत शिव छत्रपती शिवाजी महाराज राजमाता आई माझी जिजाऊ यांना मानाचा मुद्रा करून जाणे तुमच्या आणि माझ्या हृदयावरती राज्य गाजवलं ते म्हणजे हिंदू हृदय सम्राट वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांना त्रिवार वंदन करून माझे गुरुवर्य शिव शाहीर विठोबा साळी अशोकजी महादेव होता पांडुरंग रामचंद्र आणि शाहीर संदीपजी बोरे शाहीर सचिनजी कदम यांनी ह्या कलाकाराला घडवलं माझा गावचा कवयित्रीला शाहीर गोविंद मांडवकर माझे चुलते त्यांचा मी एकलव्य परिशिष्ट शाहीर रुपेश मांडवकर निर्मित शाखा श्री भैरवनाथ मंडळ मुंबई माता त्या वतीने आपणा सर्व शाहीर मनाचा मुद्दा शाहीर मनाचा मुद्दा शाहीर रसिको बघा मुंबईच्या रंगमंचावरती हा कार्यक्रम आज आम्हाला आमच्या श्री भैरी भवानी प्रतिष्ठान वीर या संस्थेने ही संधी उपलब्ध करून दिली म्हणून सर्व सभासदांचे अध्यक्ष उपाध्यक्ष सचिव खजिनदार सर्वांचा मी ऋणी आहे. याचा पहिलाही कार्यक्रम त्यांनी दिला होता आणि नितांत प्रेम अजूनही ठेवलं म्हणून बरोबर धन्यवाद आपल्या सर्वांचं. चंद्रकांत जावळे मौली बरोबर मूर्ती लहानपण कीर्ती महान असा हा माणूस असा हे व्यक्तिमत्व आपल्या सर्वांना शाहिरी मानाचा मुजरा करतो. बघा कार्यक्रमाला सुरुवात करतोय. या ठिकाणी बरेचसे नामवंत शाहीर कलाकार आज या गुरुजन मंडळी आलेले आहेत. थोडक्यात नाव उल्लेख करतोय. माझे गुरुवर्य आदरणीय अशोकजी महादेव मौली या ठिकाणी उपस्थित आहेत. शाहीर बघा समीरजी मेटकर आहेत आमच्या घराण्यातले. त्यानंतर सुधाकरजी मास्टर साहेब आज टाइम करून आहेत. आपण शाहिरी मानाचा मुद्रा करतो. त्यानंतर आदरणीय पत्रकार आमचे समाजसेवक आमचे मार्गदर्शक सुदर्शनजी जाधव साहेब. त्यानंतर उमाजी शिंदे भाऊजी राकेशजी गौरव आणि माझा बंधू माझा मित्र शाहीर जरी प्रतिस्पर्धी असला तरी हृदयापासून जपणारं नातं माझा मित्र माझा बंधू शाहीर संतोषजी गोलापटे बुवा आणि साहेब रामकांतजी जावळे साहेब या संस्थेच्या पाठीमागे एक आधार एक मार्गदर्शक म्हणून ते काम करतात. बरोबरी चांगलं व्यक्तिमत्व रामकांतजी जावळे साहेब रवींद्रजी मटकर साहेब या गर्दीमध्ये आहेत आणि खास गावावरून ह्या कार्यक्रमाशी माझी काही मंडळी आलेली आहेत. बघा माझे वडील आज कार्यक्रमाला आज उपस्थित आहेत. महादेवजी मांडवकर त्यानंतर सुरेश मांडवकर बाबा मांडवकर आमचे गुरुबंधू शाहीर परशुराम मांडवकर प्रकाश दलवी भाऊ झाले आणि विजय पाटील. त्यानंतर तरुण मित्रमंडळाचे माझे काही कमिटी मेंबर या माझी सर्व मंडळी या ठिकाणी आहेत. अध्यक्ष प्रदीप मांडवकर सेक्रेटरी मंगेश मांडवकर खजिनदार दत्ताराम नामे आणि बघा दत्ताराम पाटील आमचे गावकर या ठिकाणी आज उपस्थित आहेत. पण अजून एक मानाचं आणि सन्मानाचं नाव आमच्या माचल गावामध्ये आणि आम्हा सर्वांच्या पाठीशी खंबीररित्या उभं आणि ह्या कार्यक्रमासाठी खरोखर त्यांची मेहनत आहे. आवर्जून सांगेन आमचे आदरणीय सन्माननीय गावचे गावकर अशोकदा पाटील यांना शाहीर मानाचा मुद्रा करतो. शांतारामचे नामे शाहीर आमचे आहेत. शाहीर बबन पाटील बघा बरीचशी मंडळी या ठिकाणी आज आले. दीपक शेवडे महेंद्र सिगोल साहेब आणि सुभाषजी बाबरकर साहेब आणि आपणा सर्वांना शाहिरी मानाचा मुद्रा करतो. कार्यक्रमाला सुरुवात करतोय. पुढे पुढे नाव घेणार आहे बघा आणि आज ठिकाणी संगीतकार जे माझे आहेत नामवंत ढोलकी भट्टू नितेश लोखंडे कीबोर्डला महेंद्रदा फटकरे आणि बँजोला अमोल नानिसकर बँडला सोमनाथदा गुरव आणि उत्तम साऊंड
दादाला एक फोन केला, दादा म्हटलं आपल्याला साऊंड पाहिजे 9 तारखेला. दादा बोलले प्रॉब्लेम नाही, 100% नाटक करू बा. तुमच्या शब्दाला तर येणार. राजदूता बड्यात शाहिरी मनाचा मुद्रा करतो. आता राहिले आमचे प्रतिस्पर्धी. खरोखर या शाहिराबद्दल काय बोलावं प्रश्न पडतो. एक नामवंत कलाकार माझ्या लांजा तालुक्याची शान आहे, अभिमान आहे आज. आणि असा शाहीर आज प्रथमतः या मुंबई सारख्या रंगमंचावर प्रतिस्पर्धी आज लाभतो. खरोखर माझं भाग्य म्हणावं लागेल. माझ्या लांजा तालुक्याची शान आणि शब्द रत्नांची खान शाहीर विकासची लांबई बुवा. आपणास या शाहिराचा सन्मानाने आदराने शाहीर मानाचा मुद्रा, शाहीर मानाचा मुद्रा, शाहीर मानाचा मुद्रा. कार्यक्रमाला सुरुवात करतोय. काय म्हणायचं लक्षात असू द्या. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा. माझ्या गावचे रखवाले आई माझी भेटला. प्रथमतः सुरुवात करतोय. काय म्हणायचंय काय. क्षणोक्षणी हाकेला माझ्या तूच धावली, क्षणोक्षणी हाकेला माझ्या तूच धावली. म्हणूनच तुझ्या या लेकरांनी तुला, म्हणूनच तुझ्या या लेकरांनी तुला माया लावली. प्रत्येकाच्या अंतकरणाची साध आई, प्रत्येकाच्या अंतकरणाची साध ऐकून तू ग पावली. माझ्या माचार गावची आई विठलाई माझी आई, तू माझी सावली. मी सुरुवातीलाच म्हटलं ठाणेकर बुवा आपल्यामध्ये नसले तरी त्यांची आठवण कायम आमच्या हृदयात राहील. म्हणून अगदी आठवणीने त्यांची स्तवन होती. तुम्ही द्याल का हृदयात जागा मला, अशी त्यांची स्तवन होती. त्या चालीवरती हे स्तवन घेतलं. काय म्हणायचं लक्षात असू द्या. मचल गावाची आहे तू रखवाली, आई विठलाई माझी क्षणोक्षणी धावली. सोनिया परी विठलाई ग वेड्या परी माया लावली.
सदा भैरी आमचा सदा भैरी नित्य नेमाने करतो माझा हातावर तुमच्या चरणाची आई मला उठावी नको साऱ्यांना ठाव उठावी नको साऱ्यांना ठाव दर्शनात या लागली आई ग विठलाई ग तुला वेड्या परिणाया विठलाई ग तुला वेड्या परिणाया माझ्या म्हाताऱ्याचे रक्षण करती आई माझी विठलाई मी माझ्या म्हातारा गावात नाते माझा भैरी देव माझा त्यांच्या आशीर्वादाने तुझ्या डोक्याने सर्व हे चालेल आहे म्हणून काय म्हणायचं आहे दुःख दुःखाची आई तुला सदा वाढवला गावाचा तारा तू ग बहुमान वाढवला गावाचा ग तू ग बहुमान वाढवला गावाचा ग तू बहुमान शाहिरी साज विकसडू तुझ्यामुळे शाहिराचा झाला सन्मान तुझ्यामुळे शाहिराचा झाला सन्मान तुझ्यामुळे शाहिराचा झाला सन्मान तुझ्या चरणाची तुझ्या चरणाची वाढून राहावं लेकरांची तुझ्या माऊली आई ग विठलाई ग तुला वेड्या परी माया लावली विठलाई ग तुला वेड्या परी माया लावली आई ग विठलाई ग तुला वेड्या परी माया लावली आई ग विठलाई ग तुला वेड्या परी माया लावली माझ्या गावाची आहे तू गठवाली आई विठलाई माझी तनोक्तरी धावली आई विठलाई माझी तनोक्तरी धावली आई विठलाई माझी तनोक्तरी धावली कोणी परी पावली आई ग विठलाई ग तुला वेड्या परी माया लावली आई ग
समर्थ महाराज की श्री भैरदेव मंडल श्री भैरदेव नाच मंडल मुंबई माचालवाल्यांचा छत्रपती शिवाजी महाराज की गणपती बाप्पा बघा आज या गर्दीमध्ये बरेचसे नामवंत मंडळी आलेले आहे. आदरणीय एक थोर समाजसेवक आमचे मार्गदर्शक आदरणीय सन्माननीय राजेंद्र भोड मौली आपण या गर्दीमध्ये आहात. आपण या कार्यक्रमाला त्या शाहिराचा शाहिरी मानाचा मुजरा आपल्याला पत्रकार साहेब आपण अशी शाहिरी मानाचा मुजरा करतो. बघा म्हणायचंय काय गणपती येणार आहे. बघा स्तवन झाले गणाला सुरुवात करतोय. म्हणायचंय काय गणपती 14 सप्टेंबर 12 तारखेला मुंबईतले कोकणकर सर्व आपण गावी जाणार आहोत का तर माझा लाडका बाप्पा वर्षाने येणार आहे आपल्याकडे. त्याच्या स्वागताला आपण सर्व चाकरमानी अगदी आवडी निवडीने नक्की तिथपर्यंत पोहोचणार. गावापर्यंत कसा गणाचा विषय कसा आहे बुवा लक्ष असू द्या. धावा करतो गणराया आज या रणाला. धावा करतो गणराया आज या रणाला. ये ताराया सत्वरी ये ताराया सत्वरी या भक्त गणाला. देव माझा येणार गणगौरी सणाला. लाडका देव माझा गणपती बाप्पा देव माझा येणार गणगौरी सणाला. आणि आतुरला हे मन माझे बाप्पा तुझ्या आगमनाला. नवीनच गाणं आहे बघा. आतुरता झाले माझ्या लाडक्या बाप्पाची. म्हणायचं काय महादेव मोठा सती नात्याची अर्धांगिनी पार्वती. त्या येडमाळ्याची सती ना येडू डोंगरावर नांदती. त्या येडमाळ्याची सती ना येडू डोंगरावर नांदती. किती बहरून आले म्हण येता चतुर्थी हा सण. किती बहरून आले म्हण येता चतुर्थी हा सण. 14 सप्टेंबर हा दिन होणार बाप्पाचे आगमन. 14 सप्टेंबर हा दिन होणार बाप्पाचे आगमन.
अरे बाप्पाचे आगमन. बघा संवाद गण झालेला आहे आणि त्यानंतर गौरव घ्यायचे आहे. बघा आलेलं पारितोषिक मी आपलं सांगतो. रमेश धावडेवाडी मौली आपणास शाहीर मानत मुद्रा करतो गावकर यांच्याकडून ही पारितोषिक आलेलं आहे. त्यानंतर बघा माझे वसात कैलासवासी श्री रामचंद्र शिवाजी मांडवकर आणि त्यांचे बंधू कैलासवासी श्री शांताराम शिवाजी मांडवकर आमच्या अण्णा यांच्या स्मरणात त्यांचे नातू वेद संदीप मांडवकर दक्ष संदीप मांडवकर यांच्याकडून 200 रुपयाचे पारितोषिक आले. त्यानंतर बघा यशवंत गणपत दापले गावकर आहेत कोचरी गावचे यांच्याकडून या संपूर्ण कार्यक्रमासाठी 501 रुपयाचं बहुमूल्य पारितोषिक आले. तर आम्ही मंडळ त्यांचे आभारी आहोत. त्यानंतर बघा परशुराम मांडवकर आमचे गुरुबंधू यांच्याकडून 500 रुपयाचे पारितोषिक आले. आम्ही आभारी आहोत. त्यानंतर बघा बांबरकर साहेब एक स्वाभाविक गोड व्यक्ती सुभाष बांबरकर मौली यांच्याकडून 200 रुपयाचे पारितोषिक आले. आम्ही मंडळ त्यांचे आभारी आहोत. त्यानंतर बघा अंधारातून प्रकाशाकडे नेणारा सूर्यासारखा प्रखर एक थोर विचारवंत आम्हा साऱ्यांचा काय वारी माझ्या माचालगावच्या इतिहासात न भूतो न भविष्य असा अभूतपूर्व एक व्यक्तिमत्व एक व्यक्ती होऊन गेला. स्वर्गीय माझे मोठे चुलते मोठे बाबा अर्जुन जोडू मांडवकर यांना आदरांजली कुटुंबाकडून 500 रुपयाची देणगी आली आहे. आम्ही मंडळ त्यांचे आभारी आहोत. बघा गौरव घेतोय म्हणायचंय काय बुवा संयुक्ता सचिन हेलकर यांनी या गणासाठी खास 200 रुपयाचं पारितोषिक दिलं आहे. त्यांचं म्हणणं आहे की वन्स मोर झाला पाहिजे. नक्कीच किती बहरून आले म्हण येता चतुरती हा सण किती बहरून आले म्हण येता चतुरती हा सण 14 सप्टेंबर हा दिन आणि होणारे बाप्पाचे आगमन 14 सप्टेंबर हा दिन आणि होणारे बाप्पाचे बघा म्हणायचं काय श्रीराम चव्हाण साहेब यांच्याकडून 500 रुपये देणगी गेलेले आहे. आम्ही मंडळ त्यांचे आभारी आहोत. आणि संदीप बघा माचालगावचा हा 7 श्रींगार आम्ही शक्यवाली रुपेश मांडवकर माझी ही शाखा मुंबईचा हा प्रथमच कार्यक्रम ह्या वर्षीचा काय म्हणते बघा माचालगावच्या शब्दाला जागणारा माणूस माचालगाववर कुठलेही संकट असू दे कुठलीही मदत लागली पुढे येऊन काम करणारा माणूस आदरणीय नाव तुम्ही त्यांचं आमचे बंधू शानवाज सारंग पिंट्या आम्ही त्याला लाडाने म्हणतो. त्यांनी ह्या कार्यक्रमासाठी ते गावी असून पण 2000ची देणगी दिली आहे. आम्ही या कार्यक्रमामध्ये आमच्या मंडळातर्फे त्यांचं आभार मानतो. त्यानंतर बघा माझ्या माचालगावचे सरपंच सागरची गाडे ही गावाला
पण कार्यक्रम मुंबईत म्हटल्यावर प्रथमच कार्यक्रम या वर्षातला त्यांनीही 2000 रुपयाची देणगी आम्हाला दिलेली आहे. त्यांचेही मी आभार व्यक्त करतो आणि धन्यवाद देतो. असंच सहकार्य आम्हाला तुमचं लाभलं पाहिजे. श्री रामसेवा नाट्य मंडळ बामनोळी बरीच वर्ष आम्ही या कार्यक्रमामध्ये काम केलं. आज त्यांचे अध्यक्ष दीपकजी शेवडे साहेब या ठिकाणी आले आहेत. बरेच कार्यक्रम केले. ह्या रंगमंचावरही आम्ही त्यावेळी कार्यक्रम केले आहेत. त्यांच्याकडून या कार्यक्रमासाठी 500 रुपये देणगी केलेले आहे. आम्ही मंडळ त्यांचे आभारी आहोत. बघा टाइम भरपूर झालाय. गवळणीमध्ये म्हणायचं आहे काय, आज माझ्या लांजा तालुक्याचा हिरा आदरणीय सन्माननीय विख्यातजी लांबरे बुवा आज जोडीला आहेत. खरोखर नशीब आहे आपलं. एवढे मोठा माणूस आज आपल्या जोडीला भेटलाय. खरोखरच काहीतरी नक्कीच बुवांकडून काहीतरी शिकवून जाईल हा शब्द आहे. आणि बुवा नक्कीच काही ना काहीतरी मला देऊन जातील. गवळण बघा बुवा, तुमची माझी पहिलीच भेट आहे. पहिलीच भेट आहे. प्रेमाचा विषय नाही. काल जरा घर करेल तुमच्या, लक्षात ठेवा. अगदी शेअर घेत नाही, डायरेक्ट गवळण घेतोय कारण टाइम झालाय. हे ऑनलाईन लिहून घेत नाही. काग अचानक हे येडू आलं या घडून. काग अचानक हे येडू आलं या घडून. कसा येऊ येडू तुझा डोंगर चढून. येडा माय, येडा काना तुला भेटायला आले मी दुरून. गोवा कुठं दिसत नाही आतमध्ये आहेत काय. काना तुला भेटायला आले मी दुरून. बोलवडी गोवा लिहून घ्या, प्रश्न नाही. मिठी मध्ये घेना मला तुझी समजून. मोहना साजना ऐकना मोहना. तुला भेट
गणगौरव झालेलं आहे. बघा या बारीचा माझा प्रश्न मी बुवांना दिलेला आहे. बुवा त्यांच्या परीने निश्चितपणे उत्तर देण्याचं काम करतील आणि ते देतील. खरोखर अभ्यासक आहेत, चांगले शाहीर आहेत. आणि बघा तुमच्या माहितीसाठी माझा प्रश्न मी सांगतोय. तीन देवांच्या शक्तीपासून बघा, तीन देवांच्या शक्तीपासून एक बालक जन्माला आला. त्याचे नामकरण कोणी केले? बुवा ऐकून घ्या. त्यांचे नामकरण कोणी केले? त्याचे तेच नाव ठेवण्याचे कारण काय? द्वापार युगात कृष्णाने, बुवा द्वापार युगात कृष्णाने त्या मुलाची पूजा कोणत्या रूपात केली हे बुवा आपण सांगायचं आहे. हा माझा प्रश्न आहे तुमच्यावर या आजच्या वारीचा. ठीक आहे, मी थोडक्यातच मंडळाचं गाणं घेणार आहे आणि एक मुकडा गाऊन बुवांना मी त्यांच्या वारीसाठी देणार आहे. टाइम बघा, म्हणायचं काय? श्री भैरी भवानी प्रतिष्ठान वीर आलेल्या पारदर्शक श्री रामसेवा नाच मंडळ मुंबई बामणोली दीपकजी शेवडे साहेब मगाशी बोललो अध्यक्ष सर्व यांनी 500 रुपयाचं बहुमूल्य असं पारितोषिक दिलेलं आहे. त्याच्यानंतर समाजसेवक आदरणीय राजेंद्रजी भोड साहेबांचं कार्य मोठं आहे. माझ्या माचारगावासाठी साहेब नियमितपणे आम्हाला सहकार्य करत असतात. त्यांच्याकडून 500 रुपयाची देणगी केलेली आहे. आमचं मंडळ आभारी आहे. आणि सुरेश गुणाजी मांडवकर मंडळाचे आमचे कार्यकर्ते आहेत. यांनी 200 रुपयाची देणगी दिली आहे. त्याच्यानंतर बघा ओम साई नाच मंडळ अंबरनाथ चंद्रकांतजी मोरे साहेब यांच्याकडून 200 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. त्याच्यानंतर संकल्प सामाजिक संस्था बघा, खरोखर ही जी संस्था आहे, गोवा 2 मिनिटं माझी कमी करा, 2 मिनिटं यांच्यावर बोलायचं आहे. ही जी संस्था आहे खरोखर संस्थापक अध्यक्ष सुदर्शनजी जाधव साहेब आज या ठिकाणी आहेत. माझ्या माचार गावासाठी यांनी माझी दरवर्षी त्यांचं शैक्षणिक जे काही त्यांचं हे आहे उपक्रम आहे आमच्यापर्यंत पोहोचतो. नियमितपणे ते साहेब फोन करतात आम्हाला. आमच्या गावामध्ये गरजू विद्यार्थी आहेत 2, त्यांच्यासाठी साहेब खरंच मोलाचं सहकार्य आणि तुमचं काम आहे. सलामत आहे तुमच्या ह्या कार्याला. मंडळाचं गाणं घेतोय, म्हणायचं आहे काय? रेकॉर्ड ब्रेक केला त्याने अफाट मुलच्या गुण्यात म्हणतो जेव्हा भेटेल जेव्हा मी गुण्यात तेव्हा टक करा हो पुण्यात. वारसा जपून लोककलेचा, अहो वारसा जपून लोककलेचा समाज कार्य केले फारे. नाव केले हो जग जाहीर श्री भैरी भवानी प्रतिष्ठाने वीर. नाव केले हो जग जाहीर श्री भैरी भवानी प्रतिष्ठाने वीर.
आमच्याकडून तर सांभाळून घ्या. बघा श्री भैरी प्रतिष्ठान वेल या संस्थेने या कार्यक्रमासाठी या गाण्यासाठी 501 रुपयाचं बहुमूल्य असं पारितोषिक दिलं आहे. आम्ही श्री भैरदेव नाच मंडळ त्यांचे आभारी आहोत. बघा आणि बुधवार दिनांक 19 ऑगस्ट रोजी रात्री 8 वाजता छत्रपती शिवाजी महाराज हॉल दादर या ठिकाणी शक्तिवाली शाहीर भरतजी घाणेकर माऊली आणि तुरेवाले शाहीर देवजी मुंडे माऊली यांचा जुगलबंदीचा सामना आहे. त्यांच्याकडून या कार्यक्रमासाठी 201 रुपये खर्च करे मंडळ आभार आहे. बघा दीपकजी शेवडे बामणारी आदरणीय सन्माननीय यांनी या कार्यक्रमासाठी 1001 रुपयाचं असं भरघोस असं पारितोषिक आम्हाला दिलं आहे. आम्ही साहेबांचे अत्यंत ऋणी आहोत. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. आणि बघा आमच्या मंडळाचे कार्यकर्ते आणि अशोकजी वादळे बंधू यांच्याकडून या कार्यक्रमासाठी 200 रुपयाचे पारितोषिक आहे. आम्ही श्री भैरदेव नाथ मंडळ त्यांचे आभारी आहोत. मी मगाशीच बोललो आपणास थोर समाजसेवक आदरणीय राजेंद्रजी भोड साहेब आज या ठिकाणी उपस्थित आहेत. साहेबांनी या कार्यक्रमासाठी सहकार्य केलं आहे. आमच्या माचारगावचे जे 2 विद्यार्थी आहेत ते त्यांनाही दरवर्षी साहेब न चुकता मदत करतात. गरगोर साहेब तुमचं माचारगावबद्दल मी आज या कार्यक्रमामध्ये आभार मानतो. बस 2 मिनिटं साहेब जावळे साहेबांचा घंटी वाजलेली आहे. म्हणायचं आहे काय गोवा बघा गोवा आमचे उमाजी शिंदे भाऊजी यांच्याकडूनही या कार्यक्रमासाठी 501 रुपये आलेला आहे. आम्ही मंडळ त्यांच्या आभारी आहोत. गोवा बघा कार्यक्रम केलेला आहे. बघा गण गवळण झालेलं आहे. मंडळाचं गाणं झालं. एक छोटस गीत गोवा तुमच्यावर गातोय. आज काय थोडस घ्या सांभाळून गोवा आम्हाला काय घ्याल तुम्ही घ्याल. माझ्या फाईल ज्वेलरी ग्रुप यांच्याकडून 900 रुपयाचे पारितोषिक आले. आणि गोवानी बारीक हलवायला पाहिजे 100% बारीक हलवणार काय त्यात काय वर नाही गडी काय बाद नाही. धावा झाला 100 कांटवकर गोवाचाच 1 नंबर. काय टेन्शन घ्यायचं नाही. तुम्ही फक्त बघत राहा काय. पण आज आदरणीय शाहीर भेटले आमचे लांबरे बुवा. म्हणायचंय काय मुद्रा मांडवकर कृषिकांत नागती निर्वेद भांबर साई मांडवकर आणि अर्णव मांडवकर यांच्याकडून 200 रुपये आले. मंडळ आभार आहे. म्हणायचंय काय बुवा बोला कुठे बुवा कुठे. हा बघा प्रश्न बुवांना मी दिलेला आहे. प्रश्नाचं उत्तर आम्हाला अपेक्षित आहे आणि बुवा देणार 100% देणार. मला खात्री आहे बुवा प्रश्नाचं उत्तर देणार. बघा जो तो मुलगा बोलू लागला जो तो मुलगा बोलू लागला मला बायको पाहिजे गोरी. मग तुम्हीच सांगा पाहुणे कुठे जातील काल्या पोरी. मग तुम्हीच सांगा पाहुणे कुठे जातील काल्या पोरी. खरं उत्तर दे रे आणि लांब हो रे हो. खरं उत्तर दे रे आणि लांब हो रे. अक्कल पाहू द्या तुमच्या डोक्याची. या संधीची मी वाट पाहत होतो बुवा म्हणून संधी पाहत होतो मी मोक्याची. संधी पाहत होतो मी मोक्याची. नाही म्हणाल घेऊ नका. संधी पाहत होतो मी मोक्याची. या काल्या काल्या बोक्याची. संधी पाहत होतो मी मोक्याची. या काल्या काल्या बोक्याची. संधी पाहत होतो मी मोक्याची. या काल्या काल्या बोक्याची. संधी पाहत होतो मी मोक्याची. या काल्या काल्या बोक्याची. खरं उत्तर दे रे आणि लांब हो रे. खरं उत्तर दे रे आणि लांब हो रे.
संपवतोय. धन्यवाद. मला सहकार्य करत तसं गोवा नाही.